नमस्कार मित्रांनो. 8व्या वेतन आयोगाला सरकारची मंजुरी मिळाली आणि आयोगाचे गठन करण्यात आले. निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली या आयोगाचे गठन करण्यात आले. आयोगाला अंतिम अहवाल देण्यासाठी साधारणतः 18 महिन्याची मुदत दिलेली आहे. त्या आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील. वेतन आयोग म्हणजे पे कमिशन जे असते हे दर 10 वर्षांनी स्थापन केले जाते. ह्या आयोगाचा मुख्य हेतू हा असतो की सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ किंवा त्यांचे भत्ते, त्यांचे निवृत्ती वेतन याचा पूर्णपणे अभ्यास करून काळानुसार त्याच्यामध्ये काय बदल करायचे या संदर्भात हा आयोग सरकारला शिफारशी करतात आणि सरकार त्याच्यावरती नंतर अंमलबजावणी करतं. आतापर्यंत टोटल 8 वेतन आयोग झालेले आहेत, 8 पे कमिशन झालेले आहेत. अगदी सुरुवातीचा जर विचार करायचा झाला तर पहिला वेतन आयोग 1946 साली स्थापन करण्यात आला. 1 वर्ष त्याच्यामध्ये अभ्यास करून 1947 ला ह्या आयोगाचा अहवाल सरकारला देण्यात आला. हा आयोग स्थापन करण्यापाठीमागे सुरुवातीला असं कारण होते की ब्रिटिशकालीन पगार खूप व्यवस्थित नव्हते, खूप असे किचकट पद्धतीने होते. त्याच्यामध्ये बऱ्याचशा भारतीयांना डावललं गेलेलं होतं, पगारी खूप कमी होत्या. तर काळानुसार त्याच्यामध्ये कसा बदल करता येईल यासाठी ह्या आयोगाची सुरुवातीला स्थापना करण्यात आली. ह्या आयोगाने अभ्यास करून असं ठरवलं की किमान वेतन साधारणतः 55 रुपये असेल. हे आयोगाचं काम होतं सुरुवातीचं. म्हणजे पहिला वेतन आयोग 1946 ला स्थापन झाला. त्याचा अहवाल 1947 पासून तो लागू करण्यात आला. त्याच्यामध्ये किमान वेतन 55 रुपये ठेवण्यात आलं. त्यानंतर दुसरा वेतन आयोग 10 वर्षांनी म्हणजे 1957 साली स्थापन करण्यात आला. याचे अध्यक्ष जगन्नाथ दास होते. याच्यामध्ये किमान वेतन 80 रुपयाचे ठेवण्यात आले. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे डिअरनेस अलाउन्स, जो डीए म्हटलं जातो, त्याच्याविषयी सविस्तर पद्धतीने ती कल्पना मांडण्यात आली. म्हणजे डीएची कल्पना सर्वप्रथम दुसऱ्या वेतन आयोगामध्ये मांडली गेली. त्यानंतर तिसरा वेतन आयोग 1970 ला स्थापन करण्यात आला. याच्या अध्यक्षपदी रघुवीर दयाळ हे होते. त्यावेळेस किमान वेतन 185 रुपये ठेवण्यात आले. नंतर त्यामध्ये घरभाडे भत्ता याच्यामध्ये हे करण्यात आले, घरभाडा भत्त्याची तरतूद करण्यात आली, एचआरची तरतूद करण्यात आली. त्यानंतर चौथा वेतन आयोग 1983 साली स्थापन झाला, ज्याचा अहवाल साधारणतः 1986 ला आला आणि त्यानुसार मग त्याच्यामध्ये तो लागू करण्यात आला 1986 पासून. 1 जानेवारी 1986 पासून लागू करण्यात आला. याच्यामध्ये किमान वेतन 750 प्रतिमाह असे ठरवण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांना पे बँड मध्ये त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं चौथ्या वेतन आयोगामध्ये. त्यानंतर 5वा वेतन आयोग 1994 साली स्थापन करण्यात आला, जो 1996 ला लागू करण्यात आला. त्याचा अहवाल सादर झाला 1997 ला. याच्यामध्ये किमान वेतन 2550 असे ठरवण्यात आले. पगारात सरासरी ही वाढ 30% पेक्षा जास्त होती. पे स्केल कमी करून 36 वरून 34 वर आणण्यात आला. 1 जानेवारी 1996 पासून हा अहवाल लागू करण्यात आला. 5व्या वेतन आयोगात चर्चा खूप झाली, कारण याच्यामध्ये पगारामध्ये एकदमच एवढी वाढ करण्यात आली होती. याचा आर्थिक भार तिजोरीवरती दोन्ही केंद्रीय आणि राज्य सरकारवरती दोन्ही त्याच्यावरती याचा भार पडला. त्यानंतर 6व्या वेतन आयोगाची स्थापना अध्यक्ष BN श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली 2006 ला करण्यात आली. त्याचा अहवाल 2008 ला आला आणि 1 जानेवारी 2006 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली. पे बँड आणि ग्रँड पे ची नवीन संकल्पना याच्यावर मांडली गेली. किमान वेतन 7,000 रुपये महिना करण्यात आले आणि ही लागू 2006 पासून करण्यात आला. त्यानंतर 7वा वेतन आयोग 7 पे कमिशन, याचे अध्यक्ष होते AK माथुर. अहवाल सादर नोव्हेंबर 2015 आणि लागू करण्यात आला 2016 पासून. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे पे मॅट्रिक्स प्रणाली लागू करण्यात आली. पहिली जी ग्रेड पेची जी ही होती प्रणाली ती बंद करून पे मॅट्रिक्स प्रणाली लागू करण्यात आली. याच्यामध्ये किमान वेतन 18,000 रुपये प्रतिमाह करण्यात आले. तर अशा पद्धतीने आतापर्यंत 8 वेतन आयोग झालेले आहेत. 8वा वेतन आयोग आताच त्याचे गठन करण्यात आलेले आहे. त्याचा अहवाल सादर करण्यासाठी साधारणतः 18 महिने जातील
आणि त्याच्यामध्ये काय वाढ सुचवले आहेत ते होईल. अशा पद्धतीने ह्या वेतन आयोगाचं दर 10 वर्षाला एक वेतन आयोग स्थापन केला जातो. तर मित्रांनो, ही वेतन आयोगाची आतापर्यंतची संपूर्ण माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. जर आवडली तर लाईक करा, शेअर करा.